नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, मी आज परत एकदा आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे. मी जितेंद्र रवंदळे, आपल्या मी मराठा फेसबुक पेजचा ॲडमिन. आज लाईव्ह येण्याचा उद्देश परत एकदा मराठा आरक्षण व त्यासाठी समाजाने काय काळजी घ्यायला हवी. मी मागच्या व्हिडिओत आपल्याला सांगितलंच होतं की मराठा समाजाची क्रांतियोद्धा, संघर्ष योद्धा, क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांचं जे आरक्षणाचं आंदोलन चालू आहे त्याला कशा पद्धतीने अडथळे येऊ शकतील व त्यासाठी राजकीय नेते काय काय प्रयत्न करतील आणि त्यात आपण त्यात अडकायचं नाही यासाठी मी त्या व्हिडिओत आपल्याला माहिती सांगितलीच होती. परंतु आज मला परत एकदा वाटलं की आपण परत एकदा लाईव्ह येऊन समाजाला जागरूक करावं. तर गेल्या 8 दिवसामध्ये परत काही घडामोडी झालेल्या आहे. 2-3 आत्महत्या झाल्या. कारण ठरलेलं आहे एकतर समाजातील जे कोणी आपले समाज बांधव आहे त्यांचे मुलं मुली ॲडमिशनसाठी चांगले पर्सेंटेज घेत आहेत, परंतु थोड्या मार्कांसाठी त्यांचं फीस चुकते व पैसे भरायला आर्थिक परिस्थिती सबळ नसल्यामुळं ते आपला जीव देत आहे, आत्महत्या करत आहे. आत्ताच आपण बघितलं छत्रपती संभाजीनगर जवळचं एक गाव ज्या ठिकाणी 2 लाख रुपये मुलाच्या ॲडमिशनसाठी देवगिरी कॉलेज, कुठलं तरी कॉलेज सांगितलं, देवगिरी कॉलेज त्यांनी सांगितले होते. ते देऊ न शकल्यामुळे आपल्या एका समाज बांधवाने फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आधी आपण प्रसाद देटे यांची आत्महत्या बघितली होती. फेसबुक लाईव्ह केलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली सकाळी आणि त्यांचं पण कारण हेच होतं की मुलाची इंजिनिअरिंगची ॲडमिशन. मित्रांनो, सर्वात प्रथम मी मागे पण मी सगळ्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं आहे की आत्महत्या हे सोल्युशन नाही आहे. कदाचित काही समाज बांधवांना असं वाटत असेल की आपण आत्महत्या केलं तर आपल्याला समाज मदत करेल, कोणतरी राजकीय नेते, कोणी समाजसेवक आपल्या घराला मदत करेल. तर मित्रांनो, त्या मदतीवर डिपेंड राहण्यापेक्षा आपण स्वतः जिवंत राहून प्रयत्न करा, आपलं घर पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा. वेळ पडली तर आपण समाजाला आवाहन करा. एवढा मोठा समाज आहे, नक्कीच आपल्या कुठेतरी आर्थिक मदत होऊन जाईल. परंतु आत्महत्या करणं हे मला वाटतं योग्य मार्ग नाही आहे. तर आपण या मार्गाला जाऊ नये, कोणीच तो मार्ग स्वीकारू नये ही माझी कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, जेव्हा आपण आत्महत्या करून निघून जाणार तेव्हा आपल्या घरातील सदस्यांवर काय परिस्थिती ओढवली असेल. आपली पत्नी असेल, आपले वृद्ध आईवडील असतील, आपली मुलं मुली असतील, त्यांचा विचार करा. आणि स्ट्रगल केलं तर सगळे दिवस निघून जातील. आत्महत्या करून सोल्युशन नाहीये हे मी परत एकदा सांगतो. तर ते एक झालं मित्रांनो की आत्महत्या हा आरक्षण मिळवण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी मार्ग नाही. तो मार्ग तुम्ही पत्करू नका. आणि या प्रकारच्या पोस्ट जो कोणी आपला हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी सर्वांनी त्यांच्या पर्सनल प्रोफाईलवर किंवा ते कुठल्या ग्रुपमध्ये असतील किंवा कुठल्या पेजचे ॲडमिन असतील त्यांनी त्या ठिकाणी हे टाकावे, हा व्हिडिओ शेअर करावा किंवा स्वतः जरी एखाद्या पोस्ट करून टाकल्या की आत्महत्या हा कुठल्याही यशासाठीचा मार्ग नाहीये. छत्रपती शिवरायांचे जेव्हा वंशज आपण स्वतःला म्हणतो तेव्हा हा मार्ग कोणीच पत्करू नये ही माझी परत एकदा विनंती आहे. मित्रांनो, हे एक झालं आत्महत्या. आता दुसरं, मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की मनोज दादा जरांगे पाटील यांनी 13 जुलै ही सरकार अंतिम तारीख दिलेली आहे. आता सरकार कोणाचंही असो, आपलं कुठल्याही पर्सनल राजकीय नेत्यांची काही दुश्मनी नाही आहे. परंतु जर हा प्रॉब्लेम त्यांना सॉल्व्ह करायची इच्छाशक्ती असेल तर हा कधी सॉल्व्ह झाला असता. परंतु इच्छाशक्ती यासाठी हवी आहे. त्यामुळं मराठा बांधव आणि ओबीसी बांधव यांच्यामध्ये नक्कीच भांडणं लावायचा प्रयत्न केला जाईल हे मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये भांडणं लावण्याचा
प्रयत्न केला जाईल हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं व आता परत सांगतोय की हा प्रयत्न खूप जोरात केला जाईल येणाऱ्या विधानसभा इलेक्शनपर्यंत. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की समाजाने त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, आपण आपल्या मराठा समाजासाठी नेता म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व सध्या स्वीकारलेलं आहे आणि मला वाटतं ते एकमताने आपण स्वीकारलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत मनोजदा कुठला आदेश देत नाही तोपर्यंत आपण कुठलीही शांतता सोडून कुठलीही गोष्ट करायची नाही. आपल्याकडे समाजकंटक किंवा कोणी पण येईल, आपल्या तरुणांची माती भडकवण्याचा प्रयत्न केला जाईल, कुठेतरी दगडफेकीसारखा प्रकार होईल जो मातोरी गावात झाला. तो कोणी केला, काय केला, पोलीस त्याची इन्क्वायरी करत आहेत. ते पोलीस किती निष्पक्षपणाने करेल ते पोलिसांनाच माहिती, परंतु आपण त्याच्यात अडकायचं नाही. हा एक सापळा रचला जातोय, आपण त्यात अडकायचं नाही ही सर्वांनी काळजी घ्यायची. जर अशा घटना घडत असतील आपण तिथून दूर होऊन जा, आपण इग्नोर करा. त्या ठिकाणी कुठलाच इगो सध्या बाळगायचा नाही की आम्ही मराठा आहे आणि आमच्यावर त्यांनी असं कसं केलं, हे सगळं सोडून द्यायचं. कारण हे घडवण्यासाठी, हा वाद घडवण्यासाठी, गावोगावी दंगल पेटण्यासाठी हा जाणून बुजून प्रयत्न होणार आहे. हे मागच्या वेळेस सांगितलं आणि आपण ते बघितलं, ते घडलं. त्यामुळं ते होऊ नये यासाठी जे कोणी ते समाजकंटक असतील त्यांना प्रतिसाद द्यायचाच नाही. ते होऊ शकतं मराठा समाजाला काही चुकीचं बोलतील, मनोज जरांगे पाटलांना काही चुकीचं बोलतील, मनोज जरांगे पाटलांचं राजकीय रिलेशन दाखवायचा प्रयत्न करतील. मनोज जरांगे पाटलांना काही जण, मी ते शब्द वापरू इच्छित नाहीये, पण अश्लील भाषेत काही काही शब्द वापरतात. आपल्या पेजवर सुद्धा मी बघतो बऱ्याच वेळा कमेंट येत असतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणं हाच सध्याचा मार्ग आहे. कारण आपण त्याला उत्तरं दिले तर हे जे समाजकंटक आहे हे त्या पोस्ट व्हायरल करतात आणि मग ते ओबीसी बांधवांपर्यंत पोहोचेल आणि नकळत का होईना मराठा बांधव आणि ओबीसी बांधव यांच्यामध्ये गावागावात संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. आणि तो आपल्याला होऊ द्यायचा नाही, कारण आपलं ते टार्गेटच नाही आहे. आपलं टार्गेट काय आहे? आपलं आरक्षण मिळवणं, आपल्या समाजाची एकी होणं, आपल्या समाजाची एकी झाल्यानंतर आपल्या समाजाची वोट बँक तयार होणं. आणि त्यानंतर जर मनोज दादांनी सांगितलं विधानसभा लढायची, आपण ते विधानसभेला दादा सांगतील त्याप्रमाणे वागायचं. त्यामुळे आपलं टार्गेटच हे नाही आहे की आपण या समाजकंटकांना उत्तर द्यायचे. आपला इगो बाजूला ठेवा, आपला राग बाजूला ठेवा. तरुण मंडळीला मी विशेष सल्ला देईल, दुर्लक्ष करा. असले प्रकार होणार आहे, पूर्णपणे दुर्लक्ष करा. आपल्यामुळं कुठेही वातावरण खराब झालेलं नाही पाहिजे. ज्या दिवशी आपल्यामुळे वातावरण खराब व्हायला सुरुवात झाली त्या ठिकाणी ज्यांना ते करायचं ते जिंकले आणि आपण हारलो. त्यामुळे ते करायचंच नाही आहे. तिथे इगो तुम्हाला बाजूला ठेवावा लागणार आहे. इगो ठेवायचाच नाहीये की आम्ही मराठा आहे आणि आम्हाला त्यांनी असं बोलले, आम्ही आमच्या कार्यालयावर दगड मारले, आमच्या नेत्याला शिवीगाळ केली. बिलकुल नाही, दुर्लक्ष करा. त्यासाठी दूर निघून जा, म्हणजे तुम्हाला ते कानावर पण पडणार नाही. लोक कोणाला शिवाय देत नाही, अहो लोक देवाला सोडत नाही, तर आपण कोण? त्यामुळे दुर्लक्ष करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. मी मागचा व्हिडिओ सुद्धा मी ह्याच बेसवर केला होता आणि त्यानंतर घटना घडलेली मातोरी गावातली. तिथं कोण दोषी आहे हे पोलीस बघतील, निष्पक्षपणाने बघितलं तर त्यांना ते दोषी मिळतील. परंतु त्यांचा जो उद्देश होता तो उद्देश आज तरी आपल्या मराठा बांधवांना सफल होऊ दिला नाही. आता मला कळतंय की मराठा बांधवांवर केसेस करताय, तर त्या केसेस होतील यासाठी आपण त्या दृष्टीने हालचालच करू नका. पूर्णपणे इग्नोर करा, दुर्लक्ष करा. मनोज दादांच्या आदेशाची वाट बघा. कारण आपली जी अंतिम तारीख दिली मनोज दादांनी 13 जुलै, आणि 13 जुलैनंतर त्यांनी सांगितलं की सरकारने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी माझ्याकडे यायचं नाही. त्यामुळे 13 जुलैपर्यंत हा प्रकार मोठ्या प्रमाणात होण्याची खूप शक्यता आहे. आपला मार्ग 13 जुलैपर्यंत, 13 जुलैनंतर मनोज दादा सांगतील त्याप्रमाणे आपण वागायचं. त्या ठिकाणी आपण मराठा आहे, आपण क्षत्रिय आहोत, आपण तलवार हातात घेऊ शकतो, आपण दुसऱ्याचं ऐकून घेऊ शकत नाही, हे सगळं विसरून जायचं. शांतता ठेवा, डोकं शांत ठेवा. शांततेनेच आपण हे युद्ध जिंकणार आहोत. त्यामुळे मला असं वाटलं की हे सांगण्यासाठी मी आपल्याकडे यावं, म्हणून मी लाईव्ह आलेलो. तर आपल्याला हे योग्य वाटतंय का? आपण हवं तरी कमेंटमध्ये देऊ शकता. कारण काय असतं, जेव्हा दंगल भडकायची असते तेव्हा एक सुरुवात फक्त करावी लागते. ती सुरुवात छोट्याशा गोष्टींनी सुरुवात होत असते आणि ती ज्यावेळेस सुरुवात कन्व्हर्ट होते तेव्हा तिचं रूपांतर, जसं एक आग लागते
एक छोटीशी आगकाडी जी असते माचीस पेटी, ती काडी ती आग लावते. परंतु ती जेव्हा आग पेटत जाते तेव्हा अखेरच्या तो वनवा पसरतो, तेव्हा जंगलाचे जंगल जाळून टाकतं. तसंच हे दंगलीचं असतं. त्यांना ती आग लावायची. त्यांना माहिती ही आग लागली आणि ही जर वनव्यासारखी पसरली तर आपला आरक्षणाचा विषय तर बाजूलाच पडेल, आपण जो डिमांड करतो ते. परंतु त्याला वेगळं स्वरूप भेटेल आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय वोट बँक तयार होतील आणि ते आपल्याला होऊ द्यायचे नाही. आपला ओबीसी बांधवांशी संघर्ष नाही. आपला ओबीसी राजकीय नेत्यांशी असू शकेल, त्यांना उत्तर द्यायला म्हणून त्याला खंबीर आहे, किंवा ज्यांना पर्सनल द्यायचा आहे, पर्सनल प्रोफाईल म्हणून द्यायचा आहे, सोशल मीडिया द्यायचं, त्यांनी ते बिंदास द्यावं. परंतु सहसा करून टाळा की ज्याने आपल्यावर केसेस होतील. तर ही काळजी सर्वांनी घ्या. जे हे व्हिडिओ बघणार, ज्याचे आपले समाज बांधव हा व्हिडिओ बघतील, त्यांनी पर्सनल जरी पोस्ट टाकल्या, हा व्हिडिओ जरी शेअर केला तरी चालेल. त्यांनी आपल्या मॅक्सिमम समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि आपल्या समाज बांधवांना हा मेसेज पोहोचला पाहिजे की आपण आणि ओबीसी बांधव सोबत आहोत. आपली लढाई ओबीसी बांधवांशी नाही. ओबीसी राजकीय नेत्यांना पुढे केलं जात आहे, जेणेकरून आपली ही आरक्षणाची मागणी जी आहे तिला वेगळं वळण भेटेल आणि ती मागणी बाजूला पडेल. कारण आता आजची तारीख बघायला गेलं तर आपण मला वाटतं आजची 29 तारीख आहे. हा 30चा म्हणजे जून महिना म्हणजे 30चा आहे. हा एक दिवस आणि पुढचे 13 दिवस, 14 दिवस आता बाकी आहे. 14 दिवसानंतर आपली मनोजदादांनी दिलेलं अल्टिमेटम संपतंय आणि मला वाटत नाही 14 दिवसात सरकार काही डिसिजन याच्यावर घेणार आहे. त्यामुळे हे विविध प्रकारचे प्रयोग असे केले जातील, विविध गावांमध्ये केले जातील, विविध तालुक्यांमध्ये केले जातील, विविध जिल्ह्यांमध्ये केले जातील. तर हे मी परत आणि परत सांगतो की हे होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. गावागावांमध्ये आपण आपल्या ओबीसी बांधवांशी मैत्रीचे संबंध ठेवा. कुठेही चुकीचे शब्द जाणार नाही याची काळजी घ्या. कुठेही काही भडका उडेल त्याची काळजी घ्या, जेणेकरून दोन समाजांमध्ये कुठेतरी तंगीचे वातावरण तयार होईल. त्यातनं कुठेतरी तिची छोटीशी आग मोठ्या आगीचं स्वरूप धारण करेल आणि ते अख्ख्या महाराष्ट्रभर पसरेल. आजच्या या व्हिडिओचा माझा विषय हा इतकाच होता. एक तर आत्महत्या आणि दुसरं समाजाने काय काळजी घ्यायची. मित्रांनो, आत्महत्या होऊ नये यासाठी समाजाने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त पॉझिटिव्ह पोस्ट टाकणं फेसबुकला, व्हॉट्सअपला, की जेणेकरून ज्याची इच्छा असते की मी या परिस्थितीमुळे आत्महत्या करावी तो परावृत्त होईल. किंवा आपल्या कोणी जवळचा लक्षात येतोय की हा माणूस डिप्रेशनमध्ये दिसतोय, त्याला सांभाळणं, त्याला सावरणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य. आणि दुसरं मी आता परत एकदा सांगितलं, ते ओबीसी बांधवांशी चांगले संबंध ठेवा. मराठा आणि ओबीसी समाजात कुठं पण आग पेटणार नाही याची काळजी घ्या. कोणी आपल्याला चुकीचे शब्द बोलत असतील, आपल्याला आव्हान देत असतील, कुठेतरी दगडफेक करत असतील, तिथून बाजूला निघून जा. त्या आव्हानाला सध्या उत्तर द्यायची वेळ नाही. आपल्याला सध्या युद्ध करायचं नाही. आपलं युद्ध हे आरक्षणासाठी आहे आणि आरक्षणाची लढाई ही आता सध्या 13 तारखेपर्यंत आपल्याला शांतपणे डोकं ठेवायचं आहे. आणि त्यानंतरचा आपला जे वेगळं अस्त्र असेल ते अस्त्र म्हणून आता सांगतीलच. लोकसभेत आपण दाखवलं, सर्वांनी मिळून काय दाखवायचे दाखवलं, विधानसभेत आपल्याला ते दाखवायची वेळ येणार आहे. त्यामुळं कुठेही चुकीचे शब्द कानार असतील तिथून दूर निघून जा. तिथे इन्सल्ट, इगो बाजूला ठेवा, मानूच नका. कारण काय आपण शॉर्ट टेम्पर असतो. मराठा म्हटलं का शॉर्ट टेम्पर, लगेच डोकं भडकतात, हा मला शिवी देतो, हा मला असा बोलतो. त्यापेक्षा ते थांबूच नका. काय करणार ते? थोडा वेळ बडबड करतील, थोडा वेळ दगड मारतील, थोडा वेळ शिवीगाळ करतील, निघून जातील. मनोजदादांची कॉपी करण्याचा खूप सारे प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना हे कळत नाहीये की मनोजदादांना मराठा समाजाने ऍक्सेप्ट केलेलं आहे. असं कोणी त्यांनी स्वतः नेतृत्व लादलेलं नाही समाजावर, मराठा समाजाने. तर राजकीय लोकांच्या हेच लक्षात येत नाही की ही जी लढाई ही मराठा समाजाची लढाई, ही कुठल्या राजकीय पक्षाची लढाई नाहीये, कुठल्या राजकीय पक्षाने सपोर्ट दिलेला हा लढा नाहीये. परंतु एक तर त्यांच्या लक्षात असून ते मुद्दाम करताय किंवा ते जाणून बुजून करताय, किंवा त्यांचा गैरसमज झालाय की यात राजकीय नेत्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. कारण आपण जे बघतोय यात आपल्याला जाणवतंय, यात आपल्याला कन्फर्म माहिती आहे, यात मराठा समाजाची इन्व्हॉल्वमेंट आहे. समाज बांधव याच्यात इन्व्हॉल्व झालेला आहे. तर मित्रांनो,
आपण आता लवकरच मी सांगितलंय मी मराठा फेसबुकच्या माध्यमातून फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण आता विविध सारे लाईव्ह पण सुरू करणार आहोत. आपली सध्या आरक्षणाचा विषय खूप तेजीत असल्यामुळं आपण आरक्षणाविषयी जास्त बोलतोय, आरक्षणाचे व्हिडिओ टाकतोय, आरक्षणाच्या पोस्ट टाकतोय. परंतु येणारे काही दिवसानंतर आपण आपले समाजासाठी खूप मार्गदर्शन ठरतील असे विविध प्रकारचे आपण व्हिडिओ सुद्धा आपण टाकणार आहोत, मार्गदर्शन लाईव्ह घेणार आहोत. त्यात समाजातील जे मार्गदर्शक लोक आहे, तज्ज्ञ लोक आहे, त्यांना आपल्या या फेसबुक पेजवर आपण बोलणार आहे आणि त्यांचे लाईव्ह इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे सर्वांना माहिती आपलं मी मराठा फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून, फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण आपल्या समाजातील इच्छुक वधूवरांसाठी व्हॉट्सअप ग्रुप चालवतो आणि वेबसाईट सुद्धा चालवतो. त्या माध्यमातून ती सर्व्हिस पूर्णपणे मोफत आहे. त्या माध्यमातून समाजातील इच्छुक वधूवरांचे लग्न जुळावे यासाठी आपले प्रयत्न असतात आणि ती निःशुल्क सेवा आहे. ज्याला कोणाला त्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल त्याला मी ह्या व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर देणार आहे. त्या नंबरवर आपण व्हॉट्सअप मेसेज करावा, फोन करायचं टाळावं, जेणेकरून जास्त फोन आले तर मला पण शक्य होणार नाही फोनला उत्तर देणं. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण ॲड झाले तर आपल्याला त्या ठिकाणी विविध विभागवारी सुद्धा बायोडेटा आपल्याला बघायला भेटतात, विविध प्रोफेशनचे बायोडेटा आपल्याला बघायला भेटतात आणि त्या माध्यमातून आपण आपला इच्छुक वधूवर किंवा वरांचं संशोधन आपण करू शकता. त्याचप्रमाणे आपली वेबसाईट आहे, त्याचीसुद्धा माहितीसाठी मी एक व्हिडिओ आता भविष्यात लवकरच घेऊन येणार आहे. त्या वेबसाईटला आपण कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं, मोफत रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर मित्रांनो, आज पुरता मला वाटतं सफिशियंट आहे. प्रत्येकदा मी सांगतो आत्महत्या कोणी करणार नाही यासाठी आपण जेवढा आपल्या बाजूने प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करावा. आणि दुसरं, आपल्या ओबीसी बांधवांशी आपली मैत्री जशी तशी ठेवावी. कुठेही ओबीसी बांधव दुखवले जाणार नाही अशा प्रकारची विधानं आपण टाळावीत. आणि जर ते त्यांच्यातले कोणी राजकीय नेते, समाजकंटक काही तसा प्रयत्न करतील त्यांच्यावर आपण दुर्लक्ष करावं, त्यांच्या कमेंट्सला उत्तर देण्याच्या भानगडीत पडायचं नाही. ते की जेव्हा 1 वेळा 2 वेळा 3 वेळा कमेंट्स करतील, शेवटी आपण जर इग्नोरच केलं तर ते पुढं काही करू शकत नाही. मला वाटतं आज पुरता सफिशियंट आहे. मी इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, मी मराठा फेसबुक पेजला आपण सर्वांनी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे आपलं मी मराठा यूट्यूब चॅनल आहे. आपण हे यूट्यूबवर जाऊन जर सर्च केलं तर आपलं मी मराठा यूट्यूब चॅनलवर विविध सारे व्हिडिओ आहे ते आपल्याला बघायला भेटतील. मनोदानावर आहेत, परत समाजाला मार्गदर्शनपर व्हिडिओ आहेत, आपल्या वधूवरविषयक वेबसाईटविषयी, व्हॉट्सअपविषयी माहितीचे व्हिडिओ त्याच्यात आहेत. तर ते व्हिडिओसुद्धा आपण बघा. आपल्या मी मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ते सुद्धा शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.